नमस्कार, गुड मॉर्निंग. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि खूप दिवस झाले माझा व्लॉग येत नाही आणि फायनली आज मी व्लॉग केलेला आहे. आणि आज बैलपोळा, बैलपोळ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी जाणार आहे मंदिरात ते नैवेद्य दाखवण्यासाठी. आज बैलपोळा आहे त्याच्यामुळे नैवेद्य वगैरे केलेले आहेत. आणि सकाळी सगळं काम स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आणि मी जात आहे आता मंदिरात. आमच्या घराजवळच एक छोटंसं मंदिर आहे, तर मी तिकडेच जाणार आहे. मंदिर आहे महादेवाचं आणि मारुतीचं. मी तिकडेच चालले. हे बघा जाताना आणि मस्तपैकी नैवेद्य वगैरे केले आणि ताट वगैरे घेऊन मी चालले आता मंदिराकडे. तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी कुठल्या टॉपिकवरती ब्लॉग्स बनवू, तुम्हाला कुठले ब्लॉग्स पण बघायला आवडतील हेही नक्की सांगा मला. त्याच्यानंतर मी गेले मंदिराजवळ. हे बघा इकडे आहे मारुतीचं मंदिर आणि हे आहे महादेवाचं मंदिर. याच्या अगोदरही मी ब्लॉग केला होता श्रावण सोमवारचा. तर परत एकदा त्याच मंदिराचा ब्लॉग केलेला आहे मी. मंदिरात खूप छान अशी पूजा केलेली होती अगोदर. त्याच्यानंतर मी ही पूजा केली आणि आज मला वाटलं गर्दी असेल मंदिरात, तर गर्दी काही नव्हती आणि कोणीही नव्हतं. त्याच्यामुळे गेटही उघडं होतं आणि मला पूजा करता आली. मी आज जाऊन पूजा वगैरे व्यवस्थित केली आणि त्याच्यानंतर थोडं तिथं बसले थोडा वेळ. मंदिरात बसलेला थोडंसं प्रसन्न अशी झाली होती पूजा. आणि त्याच्यानंतर फेरे मारले आणि नंतर मारुतीच्या मंदिरात जाऊन नैवेद्य वगैरे दाखवून नंतर मी घराकडे निघाली. घरी तर मी अशी पूजा अगोदरच केलेली होती बैलपोळ्याची. माझी पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. मी व्लॉग्स इथेच एंड करते. बाय.